नमस्कार. कधी असं होतं का, की एका छोट्या गोष्टीच्या हव्यासापोटी आपण आपल्या हातातलं मोठं काहीतरी गमावून बसतो? आज आपण अशाच एका प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्याला नेमका हाच धडा शिकवते. चला तर मग ऐकूया ही गोष्ट. तर ही गोष्ट आहे एका माकडाची आणि काही वटाण्यांची. ऐकायला अगदी साधीसुधी वाटते, पण थांबा, यात एक खूप मोठा आणि महत्वाचा धडा दडलेला आहे जो आपल्या सगळ्यांनाच लागू होतो. ही गोष्ट आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. विचार करा, एखाद्या अगदी छोट्या नुकसानीच्या भीतीने आपण कधी सगळंच गमावून बसतो का? चला पाहूया त्या माकडाचं काय झालं. कल्पना करा, एका बागेत एका माकडाला चक्क वाटाण्यांचा खजिनाच सापडतो. म्हणजे बघा, त्याच्यासाठी तर काय दिवाळीच. सगळं काही एकदम मस्त सुरू होतं. त्यानं इतके वाटाणे गोळा केले की त्याचे दोन्ही हात आणि तोंड सगळं अगदी गच्च भरलेलं होतं. जणू काही आता जगात मिळवायला काहीच उरलं नाही. पण म्हणतात ना, जेव्हा सगळं काही मिळतं तेव्हाच ते गमावण्याची भीती पण वाटते. आणि मग सगळं छान चाललेलं असताना एक छोटीशी गोष्ट घडते, अगदी क्षुल्लक. तो झाडावर आरामात बसायला जातो आणि त्याच्या हातातून फक्त एकच वाटाणा खाली जमिनीवर पडतो. आणि आता बघा तो काय करतो. त्या फक्त एका वाटाण्यासाठी तो आपल्या हातातले सगळेच्या सगळे वाटाणे खाली फेकून देतो. तुम्ही विचार करा, किती मोठा मूर्खपणा आहे हा. आणि पुढे काय झालं असेल? जे व्हायचं तेच झालं. तो एक वाटाणा काही त्याला सापडला नाही आणि हातातले सगळे तर गेलेच. म्हणजे बघा, एकाच्या नादात सगळं गेलं. लोभ माणसाला कुठे नेऊन ठेवतो, नाही का? कथेत म्हटलंय की तो असा उदास बसला जणू काही खटल्यात हजारो रुपये हरलाय. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. ही फक्त माकडाची गोष्ट नव्हती. कारण या सगळ्या प्रकाराला कोणतरी पाहत होतं आणि या साध्या घटनेतून एक खूप मोठा अर्थ काढत होतं. तर हे सगळं जे घडत होतं ना, ते लांबून दोन खास व्यक्ती पाहत होत्या. माकडाला वाटलं असेल की कोणाचं लक्ष नाही, पण तसं नव्हतं. आणि त्या दोनांनी त्याच्या या वागण्यातून एक मोठा धडा ओळखला. आणि हे पाहणारे कोण होते? तर बनारसचे राजा ब्रह्मदत्त आणि त्यांचे अत्यंत हुशार सल्लागार बोधिसत्व. म्हणजे बघा, राजाने फक्त घटना पाहिली, पण त्यामागचा खरा अर्थ तो बोधिसत्वानेच उलगडला. राजाला हे माकडाचं वागणं पाहून आश्चर्य वाटलं. तो थेट आपल्या सल्लागाराकडे गेला आणि विचारलं, अहो, हे काय चाललंय? याचा अर्थ काय? आणि मग बोधिसत्वाने उत्तर दिलं, पण कवितेतून. ते म्हणाले, महाराज, बघा त्या मूर्ख माकडाला. दोन्ही हात वाटाण्यांनी भरलेले असताना एकासाठी त्याने सगळं फेकून दिलं. अशांमध्ये शहाणपण कुठून असणार? पण ते इथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढच्या कडव्यात थेट राजालाच आरसा दाखवला. ते म्हणाले, महाराज, फक्त ते माकडच नाही, आपण सगळेच जे लोभी आहोत ते असेच वागतो. थोडंसं मिळवण्यासाठी खूप मोठं गमावून बसतो, अगदी त्या माकडासारखंच. आणि हे शब्द राजाच्या अगदी काळजाला भिडले. त्याला क्षणार्थात आपली चूक कळली. तो एका चुकीच्या वेळी लष्करी मोहिमेवर निघाला होता. त्याने लगेच तो निर्णय मागे घेतला आणि मोहीम रद्द केली. तुम्हाला वाटलं असेल की गोष्ट इथे संपली, पण नाही. खरी गंमत तर आता आहे. कारण ही जी गोष्ट आपण ऐकली ती स्वतःच दुसऱ्या एका मोठ्या कथेचा भाग आहे. म्हणजे स्टोरी विदिन अ स्टोरी. म्हणजे बघा, ही रचना कशी आहे? सगळ्यात आत आहे माकडाची गोष्ट. ती गोष्ट बोधिसत्व सांगत आहेत राजा ब्रह्मदत्तला, जो झाला भूतकाळ. आणि ही भूतकाळातली संपूर्ण गोष्ट कोण सांगतंय? तर स्वतः भगवान बुद्ध वर्तमानातल्या कोसलच्या राजाला. किती रंजक आहे हे. पण बुद्धांनी नेमकी हीच गोष्ट का निवडली असेल? कारण कोसलच्या राजाची समस्या आणि ब्रह्मदत्त राजाची समस्या अगदी एकसारखी होती. दोघेही पावसाळ्याच्या दिवसात, म्हणजे चुकीच्या वेळी, सीमेवरच्या एका छोट्याशा बंडाळीसाठी मोठी मोहीम सुरू करणार होते. म्हणून बुद्धांनी किती हुशारीने या कथेतील कथेचा उपयोग केला. त्यांना कोसलच्या राजाला थेट उपदेश करायचा नव्हता, म्हणून त्यांनी त्याला ब्रह्मदत्त राजाच्या अनुभवाची गोष्ट सांगितली, जेणेकरून तो ती चूक पुन्हा करणार नाही. आणि याचा परिणाम अगदी ब्रह्मदत्त राजासारखाच. कोसळच्या राजाला ही गोष्ट समजली. तो आपल्या राजधानीत परत फिरला आणि गंमत म्हणजे राजा परत येतोय ही बातमी ऐकूनच सीमेवरचे बंडखोर पळून गेले. म्हणजे बघा, लढाई न करताच संघर्ष मिटला. शहाणपणाने एक युद्धच टाळलं. तर या सगळ्या कथेमधून, या कथेच्या आतल्या कथेमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
ह्या एका वाटाण्याची किंमत नेमकी काय आहे जी आपल्याला आजही समजून घेणं गरजेचं आहे? याला आपण म्हणू शकतो एक वटाण्याची समस्या. म्हणजे काय? तर एका छोट्याशा अनिश्चित गोष्टीच्या मागे लागून आपल्या हातात जे मोठं आणि निश्चित आहे ते सुद्धा धोक्यात घालण्याची आपली प्रवृत्ती. हा जो मूर्खपणा आहे ना, त्याचा एक पॅटर्न आहे. बघा, पहिली पायरी आपल्याकडे काहीतरी मौल्यवान असतं. दुसरी पायरी त्यातलं थोडंसं काहीतरी हरवतं. तिसरी पायरी आणि मग आपण त्या छोट्याशा नुकसानीवरच अडकून बसतो. चौथी पायरी ते परत मिळवण्यासाठी आपण सगळं काही पणाला लावतो. आणि शेवटची 5वी पायरी सगळंच गमावून बसतो. हा धोका आपण सगळ्यांनीच ओळखायला हवा. आणि जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्यात, आपल्या कामात, आपल्या नात्यांमध्ये असा कोणता एक वाटाणा आहे जो आपल्या हातातल्या खऱ्या खजिन्यापासून आपलं लक्ष दुसरीकडे खेचतोय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?